कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बनी, थोडंसं खाऊन घे। खाऊन घे रे। काय तुझी आई आहे ना, ती चिनूकडे आहे ना, तुला खायला द्यायला विसरली अरे ते म्हणून। पण आता तो तरी काय करणार आहे बिचारा, मोठ्या मुलाचं कर्तव्यच असतं ते आईवरचा ताण कमी करायचं, हो की नाही? अगं पण म्हणजे बनीला काही खायलाच द्यायचं नाही, हे खूप झालं ना वहिनी। इट्स ओके आजी, चिनूला बरं नाहीये ना, पण नाही तिच्या सोबत आहे। बाई ग, किती समजूतदार बाळ आहे खरंच। ये मी तुला भरवते, ये। नको आजी। ए असं नाही बोलायचं बाबा, काही झालं तरी अन्नावर राग काढायचा नाही, थोडस जेव शहाण्या मुलासारखं। आकर आ आ आ आ आ। जयश्री आजी, अगोदर मला तुमची खूप भीती वाटायची, पण तुम्ही खूप चांगले आहात। कसं शहाणं आहे ग तू, एकटाच बघ असं म्हणणारा, नाही तर सगळ्या घरांनी तर मला विलनच करून टाकलंय। तुम्हाला बाबा ओरडला म्हणून तुम्ही माझ्या आईवर रागवलायत का? नाही रे, मला का राग येईल तुझ्या आईचा? बरं सांगू का, मला तुझ्या आईची दयाच येते, बिचारी किती त्रास होतो बिचारीला। त्रास? बघ ना, आता तिला चिनू म्हणूच करावं लागतं, त्या दोघी जणी तिला बिचारीला आई म्हणतच नाही। परत तुझ्या आजी आजोबांचं टेन्शन, घरची कामं, काही वेळेला ना बिचारीला जेवायला पण वेळ मिळत नाही, जेवतच नाही ती, आणि त्यात तू म्हणजे तुझ्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना तिला। पण मी तिला मुद्दाम त्रास नाही देत ना। अरे ते आहेच रे, पण आता काय आहे ना, जेव्हापासून तू या घरात आलायस ना तेव्हापासून काही ना काहीतरी होतच आहे। आता त्याच दिवशीचं बघ ना, तू शाळेत अडकला होतास है ना, त्या दिवशी तिला फिरायला जायचं होतं, पण नाही ना जाऊ शकली। मला म्हणाली रे ती, बघा ना आत्या, इतकी मी राबते सगळ्यांसाठी, पण साधं फिरायला पण मला जाता येत नाही, म्हणजे सगळा प्रॉब्लेम होतो बनीमुळे। आई असं म्हणाली? हो रे, स्वतः माझ्याजवळ बोलली ती तसं। आपण तू तिला विचारू नकोस हा, आपलं सिक्रेट आहे हे। हा नाही नाही असू दे, नाही तर वाईट वाटेल रे तिला। ऐक्या वेळेला तुला सांगू का, मला तुझ्या आईची काळजीच वाटते, ह्या सगळ्या ताण तणावामुळे ती आजारी बिजारी पडली तर? नाही नाही असं नाही होणार, नाही पडणार त्या घरी। अरे अशी कशी नाही पडणार मला सांग, एवढं 3-3 लोकांचं करायचं म्हणजे काय खायचं काम असतं का, हो की नाही ग वहिनी? हो तर, केवढा त्रास होतो माहितीये तुला। आता तुझा भास्कर काका हा मोठा मुलगा आहे की नाही माझा, तुझ्यापेक्षा लहान होता तो, तेव्हापासून केवढी कामं करायचा घरामध्ये। आपले आपण कपडे धुवायचा, ब्रेकफास्ट करायचा, तुझ्या आकाश बाबाचा अभ्यास घ्यायचा, आणि अखिलला भरवायचा सुद्धा। बापरे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।